केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। नारायण राणे विरोधात औरंगाबाद, नाशिक, पुणे आदीसह विविध ठिकाणी विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। 24 ऑगस्ट रोजी तिवसा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व प्रहार संघटनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली असून नारायण राणे यांना अटक करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप गौरखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भूषण यावले, कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप शापामोहन, नरेंद्र विघ्ने, अण्णा पडोळे आदीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादीची भूमिका एकच राहील की आम्ही तक्रार दिलेली आहे आणि आयपीसी अंतर्गत नारायण राणे जे आक्षेपार्ह विधान या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेलं आहे। आम्ही महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार संघटना या आघाडीचे घटक पक्ष आहे आणि आम्ही शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून जोपर्यंत नारायण राणेंना अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण दिवसाभर या अशाच प्रकारचं आंदोलन करू। वेळ पडला तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।